नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या फूडस्टर चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला आपण सुरुवात करू. आज आपण बनवणार आहोत रव्याचे लुसलुशीत मऊ मऊ असे गुलाबजामुन. त्यासाठी इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे. बारीक रवा घ्यायचा आहे. 1 वाटी दूध घेतलं आहे. आता आपल्याला दूध हे गरम करून घ्यायचं आहे. दुधामध्ये आपल्याला 1 चमचा साखर घालायची आहे. साखर आपल्याला अशी दुधामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला बारीक रवा घालायचा आहे. बारीक रवा आपल्याला दुधामध्ये असं मिक्स करून घ्यायचा आहे. सतत ढवळत राहायचं, खाली लागला नाही पाहिजे कढईला म्हणून. चांगलं असं दुधामध्ये मिक्स करायचं आहे. नंतर वरून त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे 1 चमचा. पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. थोडासा मीडियम असा शिजवून घ्यायचा आहे. जास्त मऊ सुद्धा नाही आणि जास्त कडक सुद्धा नाही. मीडियम शिजवायचा आहे आपल्याला हा रवा. लागलं तर थोडंसं दूध घालायचं आहे वरून. आता आपला हा रवा शिजवून तयार आहे. रवा थंड करून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. एका भांड्यामध्ये मी 1.5 वाटी पाणी घेतलं आहे आणि 1 वाटी साखर घ्यायची आहे. आता आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. साखर पाण्यामध्ये चांगलीशी वितळून घ्यायची आहे. साखर आपली आता वितळली आहे आपल्या पाण्यामध्ये. आता आपल्याला अजून 2 ते 3 मिनिटं हे गरम करून घ्यायचं आहे. पाकाला असं चिकटपणा येईपर्यंत आपल्याला ते पाक गरम करायचं आहे. त्याची अशी तार नाही बनली पाहिजे. असं बघायचं, चेक करायचं चिकटपणा येतोय की नाही. चिकटपणा आला म्हणजे आपला पाक तयार आहे. आता आपला पाक बनवून तयार आहे. आपण आता हे रवा आपल्याला एका बाउलमध्ये घेऊन शिजवलेला रवा चांगला असा मळून घ्यायचा आहे. रव्यामध्ये असं गुठल्या राहायला नाही पाहिजे. चांगला असा रवा मळून घ्यायचा, एकदम मऊ मऊ असा. आता आपला हा रवा मळून तयार झाला आहे. आता आपण छोटासा गोळा घ्यायचा आणि आपल्याला गुलाबजामुनचा शेप द्यायचा आहे.
अशा प्रकारे आपल्याला गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत. आता आपले सर्व गुलाबजामुन बनवून झाले आहेत. आता आपल्याला हे फ्राय करायचे आहेत. इथे मी कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. नंतर आपल्याला एक एक गुलाबजामुन सोडून असं फ्राय करून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे. गुलाबजामुन आपल्याला स्लो गॅसवरतीच फ्राय करायचे आहेत. गॅस फास्ट ठेवला तर ते बाहेरून कलर येणार, आतून कच्चे राहणार. सतत आपल्याला गुलाबजामुन असे तेलामध्ये ढवळत राहायचे आहेत चमच्याने. सर्व बाजूने सारखाच कलर आला पाहिजे त्यासाठी. गुलाबजामुन फ्राय करायला थोडा टाइम लागेल, पण ते स्लो गॅसवरतीच आपल्याला करायचे आहेत. थोडा थोडा आपला गुलाबजामुनचा कलर चेंज होत चालला आहे. पूर्ण आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला ते गुलाबजामुन फ्राय करायचे आहेत. आपले हे गुलाबजामुन सर्व बाजूने एकसारखेच फ्राय झाले आहेत. एकसारखाच कलर आला आहे. आता आपले हे गुलाबजामुन तयार झाले आहेत. आता मी काढून घेते. अशा प्रकारे खूप सुंदर असा कलर आला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहेत. आता आपल्याला हे गुलाबजामुन गरम असतानाच आपल्याला पाकामध्ये घालायचं आहे. पाक थोडा थंड झाला असेल तर थोडा गरम करून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये आपले गरम गरम गुलाबजामुन घालायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला हे गरम गरम गुलाबजामुन पाण्यामध्ये घालायचे, पाकामध्ये घालायचे आहेत आणि 4 ते 5 तासासाठी आपल्याला हे ठेवून द्यायचे आहेत. 4 ते 5 तासाने चांगले मुरले जातात. आता आपले 4 ते 5 तासाने आपले गुलाबजामुन तयार झाले आहेत.